नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही इयत्ता 9वीचा सेकंड चॅप्टर आहे त्यामधला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी हा पॉइंट शिकणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला अगोदर माहिती आहे पहा, एनर्जीचे फॉर्म्स कोणते आहेत, विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी हे तुम्हाला माहिती आहेत। कोणकोणते आहेत बरं फॉर्म्स सांगता येतील? ओके, कोणते आहेत? मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, लाईट एनर्जी, असे काय आहेत रे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी। हे एनर्जीचे ऊर्जेचे रूप आहेत, हे आपल्याला माहिती आहे। मग आपल्याला खाली काही केलेले काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यामध्ये कोणती एनर्जी आहे हे विचारलेले। तर फर्स्ट आहे पहा, अ स्ट्रेच पीस ऑफ रबर, म्हणजे ताणलेल्या रबराचा तुकडा। यामध्ये कोणती असेल रे? मेकॅनिकल एनर्जी आहे, परंतु मेकॅनिकल एनर्जीचे 2 फॉर्म्स आहेत ते आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी। मग यामध्ये कोणती एनर्जी येईल? पोटेन्शियल एनर्जी येणार आहे। काय? स्ट्रेच पीस ऑफ रबर, म्हणजे ताणलेल्या रबराचा तुकडा। शॉर्ट मध्ये आपण त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणू शकतो, कारण की त्याचेच फॉर्म्स आहेत पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी। देन सेकंड, मुव्हिंग फॅन, फास्ट मुव्हिंग कार, वेगाने जाणारी कार, यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी आहे। देन द विस्लिंग ऑफ अ कुकर ड्यू टू अ स्टीम, वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी, यामध्ये कोणतं आहे? साऊंड एनर्जी आहे, शिट्टी वाजते म्हणल्यावरती। ओके। देन द क्रॅकर एक्सप्लोड इन अ दिवाळी, दिवाळीमध्ये वाजणारे फटाके, यामध्ये कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी असते। देन अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, विद्युत धारेवरती वाहणारा फॅन, चालणारा पंखा, यामध्ये कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी, म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी आपण म्हणतो त्याला, त्याचेच फॉर्म्स आहेत कायनेटिक एनर्जी। देन ड्रॉइंग आउट अ पीस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेज युझिंग अ मॅग्नेट, चुंबकाचा वापर करून कचऱ्यामधून बाजूला काढलेलं लोखंड, यामध्ये कोणती एनर्जी येणार आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी यूज केली जाते। देन ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पेन्स बिकॉज ऑफ लाऊड नॉइस, जोराने आवाज झाल्यात खिडकीची चावदाने तुटणे, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे? साऊंड एनर्जीचं एक्झाम्पल आहे। आलंय लक्षात? तर हे सगळे काय आहेत? हे फॉर्म्स जे आहेत, तर हे एनर्जीचे काय आहेत आपण टाइप्स पाहिली आणि त्याचं जे काही एक्झाम्पल आपण पाहिलेली आहेत, कोणकोणते कशाचे आहेत ते। मग आता पहा, यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल एनर्जी जी आहे ही काय करता येते रे आपल्याला? ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाइप टू अनदर, म्हणजे एनर्जी जी आहे ही कुठून एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होत असते। फॉर एक्झाम्पल, जो फॅन आहे आपला, आपण सांगितलं काय? अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विद्युत धारेवरती चालणारा पंखा। आता यामध्ये कोणती एनर्जी? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये होतं, म्हणजे एनर्जी आर कन्व्हर्टेड इंटू वन टाइप टू अनदर टाइप, ऊर्जेचं रूपांतर हे एका रूपामधून कुठे होतं? दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येतं। ओके, असं फॉर एक्झाम्पल पहा, द एक्सप्लोजन फायर क्रॅकर्स कन्व्हर्ट अ केमिकल एनर्जी स्टोअर इन देम इंटू अ लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी। आपल्याला माहिती आहे आपण दिवाळीच्या वेळेस फायर क्रॅकर्स म्हणजे फटाके उडवतो, तर फटाके उडवल्याच्या नंतर त्या फटाक्यामध्ये आपण पाहिलं की कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी असते। पण ते केमिकल एनर्जीचं रूपांतर जेव्हा तो फटाका उडतो त्यावेळेस त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं रे? काय निर्माण होते त्यामधून? हीट एनर्जी, उष्णता बाहेर पडते, सर्वांना माहितीये। लाईट, प्रकाश दिसतो आपल्याला, म्हणजे लाईट एनर्जी। त्यानंतर आवाजही येतो, म्हणजे कोणती? साऊंड एनर्जी। मग केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे हे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन 3 रूपामध्ये होतं आणि ते कोणते आहेत? लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आणि हीट एनर्जी। हे आपण पाहिलं, त्या यावरूनच आपल्याला पहा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी पाहायचंय, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कसं होतं हे आपल्याला पाहायचंय। तर पहा, फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी। इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन जे कशामध्ये आपण पाहू? हीट एनर्जी मध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू हीट एनर्जी। मग याचं एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येतं? हीटर म्हणजे पाणी तापवतो आपण, त्यामध्ये माहितीये पाणी तापवलं जातं,
किंवा काय करतो आपण, शेगडी असते, इलेक्ट्रिक शेगडी आपण पाहिलं असेल, तर त्या शेगडीवरती कुकिंग आपण काय करत असतो, स्वयंपाक करत असतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे हे कशामध्ये होतं, हीट एनर्जीमध्ये होत असतं. हीटर, त्याला आपण तापक असं म्हणतो. किंवा हीट एनर्जीचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, थर्मोकपल म्हणजे तापयुग्म वापरून. काय वापरून, तापयुग्म यूज करून काय होतं, हीट एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. देन पहा, सेकंड आहे साऊंड एनर्जी. साऊंड एनर्जी जे आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन साऊंड एनर्जीमध्ये करण्यासाठी काय यूज करतात, लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर माहितीये, आपण जर आपला आवाज जो आहे हा सर्वांपर्यंत पोहोचायचा असेल सभेमध्ये, तर आपण लाऊडस्पीकर वापरतो आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, साऊंड एनर्जीमध्ये. देन साऊंड एनर्जी ऑल्सो कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी कशामार्फत, मायक्रोफोन्स. आपण जे मायक्रोफोन्स घालत असतो सूक्ष्म श्रवणी कानामध्ये, तर त्यावेळेस त्या कशाचं, साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन जे आहे हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. कारण की फोन मधले जे साऊंड आहेत हे ज्या वेळेस त्या मायक्रोफोन मार्फत येत असतात, त्या वायरमध्ये पुन्हा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. देन थर्ड आहे पहा, केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी प्रायमरी सेल आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जीसाठी सेकंडरी सेल म्हणजे प्राथमिक घट आणि दुय्यम घटाचा यूज केला जातो. त्यानंतर लाईट एनर्जी पहा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक लॅम्प म्हणजे आपण जे काही दिवे लावत असतो तर ते काय एक इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जीचं एक्झाम्पल आहे. किंवा लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जर कन्व्हर्ट व्हायचे असेल तर त्याचं काय, सोलार सेल म्हणजे सौर घट असतात. देन लास्ट पहा, मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल फॅन असतील, इंजिन असतील, हे कशाचं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतात. तर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करायचं झालं तर त्याचं एक्झाम्पल आहे जनरेटर. म्हणजे इलेक्ट्रिक मोटार असतील, इलेक्ट्रिक जनरेटर असतात, तर हे काय आहे त्याची एक्झाम्पल आहेत. आलं असेल लक्षात. अशी ही काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी जी आहे ही कुठून कुठे ट्रान्सफर केली जाते किंवा कन्वर्ट केली जाते, वन टाइप टू अनदर टाइप, अँड देअर आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आलं असेल सर्वांच्या लक्षात. तर पहा, आपल्याला त्या पुढचा अशीच काही तुम्हाला एक्झाम्पल सांगायचे आहेत नंतर आणि त्यांचा विचारही करायचा आहे. ओके, यानंतर आपल्याला सेकंड पॉइंट पाहायचा आहे. पहा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इकडे पाहू आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पहा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी याचं आपल्याला डेफिनेशन लिहून घेणं आवश्यक आहे. विचारला जातो परीक्षेला हा क्वेश्चन. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड nor be destroyed, it can be converted from one form into another, thus the total amount of energy in the universe
रिमेन्स कॉन्स्टंट. पहा हा एनर्जीचा लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय सांगितले? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. मग काय केलं जातं? इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. तर तिचं एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर केलं जातं. अँड दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि युनिव्हर्स म्हणजे विश्वातील सर्व जी काही ऊर्जा आहे, टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ही सदैव कशी राहते? कॉन्स्टंट, म्हणजे स्थिर राहत असते किंवा अक्षय असते. हे आपलं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय सांगितलंय? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. दस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण केलं जातं. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ही सदैव कशी असते? अक्षयी असते असं आपण, किंवा अक्षय राहते. हा काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा नियम आहे, लक्षात ठेवायचंय. आणि यावरूनच तुम्हाला एक ट्रायधीस सांगितलेलं आहे. पहा, दोन तुम्हाला पेंड्युलम्स घ्यायचे, म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं जातं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मेक अ टू पेंड्युलम. आपल्याला काय करायचे तर दोन पेंड्युलम्स घ्यायचे आहेत. पुसतही नाहीये पटकन. पहा, आपल्याला काय करायचे? दोन असे पेंड्युलम घ्यायचे. ठीक आहे. दोन असे पेंड्युलम घ्यायचे. सेम लेंथ, म्हणजे दोन्हींची लेंथ कशी असणं आवश्यक आहे? सेम लेंथ असणं आवश्यक आहे. लांबी दोन्हींची पण सारखीच असणं आवश्यक आहे. आणि हे जे दोन नट्स आहेत हे थ्रेडच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे? बांधून घ्यायचे आहेत. टाय अनदर थ्रेड इन होरिझोंटल पोझिशन. आणि हे जे काही थ्रेड आहेत एका होरिझोंटल पोझिशनला काय करायचे? बांधून घ्यायचे आहेत. ठीक आहे. देन पहा, मग आता काय करायचे? टाय टू pendulums to this horizontal thread in such a way that they will not hit each other. हे अशा प्रकारे बांधायचे की ती दोन्ही एकमेकांना हिट, म्हणजे एकमेकांवरती आदळणार नाही. व्हाईल स्विंग, जेव्हा ते काय होतील? स्विंग म्हणजे काय होतील रे? स्विंग म्हणजे आंदोलित होतील, तेव्हा ते एकमेकांवरती काय होणार नाहीत? आदळणार नाहीत. अशा प्रकारे हे बांधायचे. नाव आता काय करायचे? स्विंग वन ऑफ अ पेंड्युलम अँड ऑब्झर्व. आपल्याला हे एक पेंड्युलम काय करायचे? स्विंग करायचे, म्हणजे काय करायचे? आंदोलित करायचे आणि त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचंय. तर काय दिसून येतं बरं आपल्याला? हे जे काही पेंड्युलम आहे ते कुठून कुठे? ए पासून बी या पोझिशन पर्यंत, बी पासून सी कडे, पुन्हा बी पर्यंत आणि पुन्हा ए या पोझिशन कडे आपल्याला हे पेंड्युलम काय झालेली मूव्ह होताना दिसून येतात. देन पहा, यू विल सी द स्पीड ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंड्युलम स्लोली डिक्रीजेस. तुम्हाला लक्षात येईल पहा, हळूहळू या पेंड्युलमची जी काही स्पीड आहे, गती आहे, ही कशी होत जाते रे? कमी होत जाते. तुम्ही झोपाळा खेळताना एकदा मोठा झोका घेतल्याच्या नंतर काय होतं? तुम्ही नंतर झोकाच घेतला नाही तर तो हळूहळू काय होत जातो रे? झोका हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि पुन्हा ए बी या पोझिशन वरती स्थिर राहतो. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्याची स्पीड काय होते? पेंड्युलमची डिक्रीज होते, कमी होते. देन पहा, द सेकंड पेंड्युलम विच वॉज इनिशियली स्टेशनरी. सेकंड पेंड्युलम जे आहे हे कसं आहे? सुरुवातीला स्टेशनरी आहे, म्हणजे स्थिर आहे. बिगिन टू स्विंग, हे पुन्हा काय व्हायला लागतं रे? स्विंग. स्विंग म्हणजे काय?
ही जे काही पेंडुलम, सेकंड पेंडुलम हे आंदोलित व्हायला सुरुवात होते. आणि कशामुळे होत असेल रे ही? बिकॉज वन पेंडुलम ट्रान्सफर इट्स एनर्जी टू द अदर. का? कारण की या पेंडुलम मधली जी काही एनर्जी आहे ही कोणाकडे ट्रान्सफर केल्या जाते? सेकंड पेंडुलम कडे ट्रान्सफर केल्या जाते. आणि तेव्हा हे सेकंड पेंडुलम काय व्हायला लागतं रे? सेकंड पेंडुलम जे आहे हे स्विंग करायला लागतं आणि फर्स्ट पेंडुलमची जी काही स्पीड आहे हे कसं होत जातं? कमी होत जातं. का? कशामुळे स्लो होत जातं सेकंड पेंडुलमचं स्पीड? बिकॉज देअर एनर्जी is transformed into a second pendulum and then second pendulum start swing. ओके, म्हणजे या ठिकाणी एनर्जीचं काय केलं जातं? ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. या ठिकाणी एनर्जी जी आहे ही डिस्ट्रॉय झालेली आहे का? नाही. तिचं काय झालेलं आहे? वन फॉर्म टू अनदर, म्हणजे एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये त्याचं काय होतं? कन्व्हर्जन होत असतं. आणि यालाच आपल्याला काय म्हणायचंय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. या आपण आज काय पाहिलं? आज जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलेलं आहे. लक्षात ठेवायचे, पहा, महत्वाचं लॉ आहे हे पाहिलं आपण. आज आपण या ठिकाणी एवढंच पाहू आणि उद्या जे आहे, उद्या आपण फ्री फॉल हा महत्वाचा पॉइंट आहे, हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू.